नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची अतिशय खमंग, खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी काकडीची पीठ पेरून भाजी किंवा काकडीच्या कोरड्याची रेसिपी। आपण नेहमी करता काकडीच्या कोशिंबिरीचे विविध प्रकार बनवतो, पण पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम ही भाजी भाताबरोबर किंवा पोळी भाकरीबरोबर खायला देखील खूप मस्त लागते। श्रावण महिन्यात, भाद्रपद महिन्यामध्ये काकड्या अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, त्यामुळे पूर्वीपासून ही भाजी बनवण्याची पद्धत आहे। मस्त अशी रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। काकडीचा कोरडा किंवा काकडीची पीठ पेरून भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 मध्यम आकाराच्या काकडी। ह्या वजनी मोजल्या तर बरोबर पाव किलो काकडी आहे। सर्वप्रथम आपण काकडीची साल काढून घेऊ। सर्व काकड्यांची साल काढून झाली। आता याचा जो देठाचा भाग आहे हा कापून घेऊया आणि काकडी कडू नाही ही खाऊन आपण बघूया। कधी कधी ही पांढरी काकडी कडू निघते, यातली कुठलीच काकडी कडू नाही, छान सुमधुर अशा काकड्या आहेत। आता किसणीवर आपण काकडी किसून घेऊया। हे बघा, या पद्धतीने हे बघा सर्व काकडी छान किसून झाली आणि याला पाणी देखील सुटलं आहे। आता यातील पाणी आपल्याला काढायचं नाही, यातील पाण्यासहच ही आपल्याला वापरायची आहे। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी तडतडली की चवीनुसार हिरवी मिरचीचे तुकडे घालूया। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, पाव टीस्पून हिंग घालूया, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार लाल तिखट घालूया आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, मंद आचेवर आता हा टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे। काकडीचा कोरडा करताना त्यामध्ये कांदा, लसूण किंवा कुठलेही मसाले वापरत नाही। काकडीचीच नैसर्गिक चव ह्याला खूप मस्त येते। फक्त हिंग थोडा जास्त घाला म्हणजे अप्रतिम अशी ही भाजी तयार होते। घरात कुठलीही भाजी नसेल तर झटपट तुम्ही बनवू शकता, डब्यासाठी बनवू शकता। पारंपरिक रेसिपीमध्ये टोमॅटो वापरत नाही, टोमॅटोऐवजी यामध्ये दही घालतात। आमच्याकडे दही आवडत नाही म्हणून मी इथे टोमॅटो घातला आहे। हे बघा, टोमॅटो मऊ झाला। आता यामध्ये किसलेली काकडी यातील पाण्यासह घालूया। चवीनुसार मीठ देखील घालू। हे बघा, हे छान मिक्स झालं। आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी याला छान वाफ काढून घेऊया। याला 2 मिनिटांसाठी छान दणकून वाफ आली आहे आणि ही भाजी अशी छान ओलसर झाली आहे, त्याला नीट पाणी सुटलं। आता ह्या काकडीच्या पाण्यामध्ये मावेल तेवढंच आपल्याला बेसन घालायचं आहे आणि खूप कोरडं देखील हे करायचं नाही, किंचित थपथपीतच ही भाजी ठेवायची आहे। बेसनाचं नक्की प्रमाण सांगू शकत नाही, कारण यात मावेल तसंच हे घालायचं आहे। अगदी खूप देखील बेसन घालू नका, नाहीतर भाजी खूप कोरडी होईल। बघा, याच पद्धतीचं सैलसर हे ठेवायचं आहे। फक्त 3 ते 4 टीस्पूनच बेसन मी यामध्ये घातलं।
आता पुन्हा यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटांसाठी हे बेसन घालून देखील आपण मस्त शिजवून घेऊ। हे बघा, साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर याला छान दणकून वाफ आली आहे, कडेनी तेल देखील सुटलं। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर घालू। तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर यावर थोडा पाण्याचा हबका देखील तुम्ही मारू शकता, म्हणजे अजून छान ओलसर असं होईल। साधी, सोपी, झटपट होणारी पण अतिशय चविष्ट अफलातून चवीची काकडीची पीठ पेरून भाजी किंवा काकडीचा कोरडा तयार आहे। हा तुम्ही पोळी, भाकरी किंवा गरमागरम भाताबरोबर खाऊन बघा, अप्रतिम लागतो। नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।